चला आता सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण आज नवीन प्रकरण सुरू करणार आहोत. गणित भाग 1 इयत्ता 10वी. प्रकरणाचं नाव आहे संभाव्यता. मराठीमध्ये त्याला म्हणतात प्रोबॅबिलिटी इन इंग्लिश. प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता. खूप छान असा तुमचा हा एक चॅप्टर आहे. हा धडा खूप छान आहे. चला तर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्हाला काय काय शिकायचं बघा. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. तुम्ही काय शिकणार आहात यामध्ये. तुम्हाला शिकायचं आहे संभाव्यता म्हणजे काय, त्याची ओळख दिलेली आहे. त्यानंतर नमुना, अवकाश व घटना, यादृच्छिक प्रयोग व निष्पत्ती आणि घटनेची संभाव्यता, या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. धडा वाटतं थोडासा नावानुसार कठीण आहे, पण असं एवढं काही कठीण नाही धडा. खूप छान आणि इझी चॅप्टर आहे तुमचा. प्रोबॅबिलिटी, सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट्स, रँडम एक्सपेरिमेंट अँड इट्स आउटकम, प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट, हे आपण घेणार आहोत तुमच्या रिव्हिजन मध्ये. ठीक आहे, रिव्हिजन नाही सॉरी, या धड्यामध्ये. चला आता बघा. इथे बघा, हा एक क्रिकेटचा सामना होण्याच्या पूर्वी तुम्हाला माहित असेल की टॉस उडवतात, नाणेफेक चालू आहे, बरोबर की नाही. टॉस उडवतो, तुम्हाला माहित आहे नाणेफेक चालू असते इथे. तर नाण्याचे दोन बाजू आहे, एक तर असतो तुमचा छापा मराठीमध्ये, बरोबर, आणि दुसरा असतो काटा. एक असतो छापा, दुसरा असतो काटा. तर नाणेफेक आता तुम्हाला बघा, टॉस उडवल्यानंतर एक काय असेल सांगा बरं. एक तर छापा होईल किंवा काटा येईल, बरोबर की नाही. आता हा म्हटला छापा आणि हा म्हटला काटा, आणि जर काटा आला तर कोण जिंकलं, हा व्यक्ती जिंकला. तुम्हाला नाणेफेक किंवा टॉस माहित असेल. आता मला सांगा, नाणेफेकीचे टिंब फलिते असतात. किती फलिते असतात? एकच फलित असतं इथे. एक तर छापा येईल किंवा काय येईल, तुमचा काटा येईल. छापा येईल किंवा काटा येईल, बरोबर की नाही. हे तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा, आणि हे काही नवीन नाही आपल्यासाठी. टॉस उडवणं ह्या गोष्टी तुम्हाला माहित असेल, त्याला म्हणतात. सो व्हॉट इज द पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी काय आहे, एक तर छापा येईल किंवा काट, हेड ऑर टेल, हेड ऑर टेल, बरोबर की नाही. एक तर हेड असणार किंवा काय असणार, इट विल बी टेल, राईट. हे तुम्हाला तुम्हाला माहित आहे, एक तर हेड येईल किंवा टेल येईल. दोन्ही एका वेळेस येणार का, नाही. सो पॉसिबिलिटीज 1/2. पॉसिबिलिटीज व्हॉट, 1/2. गेटिंग, समजतंय. तर रॅन्डम काय होतं बघा, रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये कसं असतं की ज्या वेळेस बघा, यामध्ये काय होतं, रॅन्डम म्हणजे काय, तर समजा ज्या ज्या प्रयोगामध्ये सर्व संभाव्य फलिते अगोदर माहित असतात, पण त्यापैकी कोणत्याही फलिताबद्दल आपण निश्चित भाकीत करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे की एकदा काटा किंवा छापा हे दोन माहिती आहे, पण तुम्ही सांगू शकता काटा येईल की छापा येईल, नाही, तुम्ही सांगू शकत नाही, बरोबर. त्याचप्रमाणे याला काय म्हणतात, सर्व फलिते सत्य असण्याची शक्यता समान असते. एक तर काटा येईल किंवा छापा येईल, दोन आहेत, मग 50% चान्सेस आहेत. 50% काटा येऊ शकतो, 50% काय येऊ शकतो, छापा येऊ शकतो. म्हणजे शक्यता समान असते. या प्रयोगाला म्हणतात यादृच्छिक प्रयोग. उदाहरणार्थ नाणे फेकणे, फासा टाकणं. आता फासा टाकणं तुम्हाला माहिती आहे, फासात आकडे असतात 1 पासून 6 पर्यंत. तुम्हाला वर दिलेत बघा, हे इथे दिलेत बघा, 1 पासून 6 पर्यंत. म्हणजे काय, तर शक्यता काय आहे की या 1 पासून 6 पर्यंत कुठलाही अंक येण्याची शक्यता असते, बरोबर. त्याचबरोबर 1 ते 50 संख्या असलेले कार्ड असेल, त्यानंतर तुम्हाला एकच कार्ड काढायचं असेल. त्याचबरोबर पत्ते पत्ते तुम्हाला माहित असेल की खेळातील पत्त्यांच्या योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यातून एक पत्ता काढणे, हे सर्व गोष्टी कशा आहेत, रॅन्डम एक्सपेरिमेंटात यादृच्छिक प्रयोग असतात ते. कारण कुठलं येईल तुम्हाला सांगता येतं का नाही, यू कॅनॉट से की काय येणार. बोला, काही डाऊट आहे का, नाही ना. ठीक आहे. काही डाऊट आहे, आवाज कोणा चालू आहे, प्लीज म्यूट करायचा आहे. आवाज म्यूट करायचा आहे. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन advance but none of them can be predicted with certainty and there is equal possibility for each result is known as random experiment. For example, tossing a coin, throwing a die, picking a card from a set of cards bearing numbers from 1 to 50, picking a card of a pack of well shuffled playing cards, etc. हे आपण सांगू शकत नाही. त्यानंतर आउटकम काय येतं, निष्पत्ती काय, निष्पत्ती म्हणजे आउटकम काय, आउटकम येतो बघा. तर पहिले तुम्हाला दिलेलं आहे की जो यादृच्छिक प्रयोग असेल त्याच्या फलिताला निष्पत्ती असे म्हणून त्याला आउटकम म्हणतात. एक नाणे जर फेकलं तर तुम्हाला काय मिळणार, एक तर हेड मिळणार म्हणजे छापा मिळणार किंवा छाप मिळणार, किंवा टेल, टेल म्हणजे काय, काटा मिळणार, बरोबर. दुसरं, एक फासा फेकणे, या प्रयोगामध्ये किती असतात, 6 टिंब असतात, तुम्हाला माहित असेल. मग शाश्वती काय, तुमचा आउटकम काय, निष्पत्ती काय, सॉरी, 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 यापैकी एकच येणार, यापैकी कुठलं तरी एक येणार, सगळं येणार आहेत का, नाही. 1 ते 50 लिहिलेल्या कार्डाच्या संचातून एक कार्ड काढणे, तर निष्पत्ती काय असणार त्याच्यामध्ये, कुठला तरी एकच कार्ड येणार 1 पासून 50 मध्ये असेल तर. पत्ते पत्ते किती असतात, 52 असतात. पत्त्यांची तुम्हाला माहिती या ठिकाणी दिलेली आहेत. एकूण पत्ते असतात 52. बघा, ज्या मुलांना थोडंफार माहिती असेल त्यांना या गोष्टी कळतील.
ज्यांना पत्त्यांचा संबंधच नाही त्यांना थोडंसं अवघड जाईल. तर एकूण पत्ते किती आहेत त्या ठिकाणी 52 पत्ते असतात. त्यापैकी 26 पत्ते असतात लाल, 26 पत्ते असतात काळे. या 26 लाल मधून 13 पत्ते असतात बदाम या आकाराचे, 13 पत्ते असतात चौकट या आकाराचे. 13 पत्ते काळ्यापैकी काळे 26 असतात. त्यापैकी 13 पत्ते असतात किलवर या आकाराचे आणि 13 पत्ते असतात इस्पिक या आकाराचे. दिसतं तुम्हाला? समजलं? अशा प्रकारे काय असते पत्त्यांची रचना असते. हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवणंच गरजेचं आहे. बघा. सो आउटकम आपण पाहिला. Yes, we have seen the outcome. Outcome is what? The result. Outcome is what? It is the result of an experiment, random experiment known as outcome. So in a random experiment of tossing a coin, you either get head or you get a tail, head or tail. So the toss a die a cell. So you'll get one or two or three or four or five or six. You'll get one of them. Cards, total cards, cardची रचना या ठिकाणी दिलेली आहे. You can see out of total cards, out of total cards. So there are total how many cards are there? There are 52 cards total. 26 are red and 26 are black. From the 26 red cards, 13 have hard 13 are known as hard cards. See the shape and 13 are known as diamond cards. दिसलं तुम्हाला? Then black color मध्ये 13 are club cards and 13 are spade cards. एवढं तुम्हाला फक्त कळलं पाहिजे. इंग्लिशमध्ये मराठीमध्ये थोडंसं अर्थ कळला पाहिजे कुठे काय ते. त्याचबरोबर तुम्हाला हे माहीत असेल, की या प्रत्येक पत्त्याच्या कॅटमध्ये अजून काय काय असतं बघा. कोणाचा नेटवर्क गेला रे? आयुष पवारचा नेटवर्क गेला वाटतं. असू दे. चला येईल तो. त्याचबरोबर बघा तुम्हाला हे पण माहित असेल प्रत्येक कॅटमध्ये चौकट, बदाम, किलवर आणि इस्पेक बघा. ह्याचे काय असतात? एक्का पण असतो. बरोबर? 4 संच असतात. कशाचे? त्याच्यामध्ये राजा असतो, राणी असते, गुलाम असते. बरोबर? त्याचबरोबर 10 पासून 2 पर्यंत असे म्हणजे 2 ते 10 पर्यंत असतात. एक एक्का असतो. म्हणजे एकूण किती पत्ते झाले? 13 पत्ते झाले. किती पत्ते झाले? 13. बरोबर की नाही? 13. हे बघा हे 13 पत्ते. या 13 पत्त्यांमध्ये काय काय येणार? एक एक्का येणार. त्याचबरोबर 2 पासून 10 पर्यंतचे अंक येणार. गुलाम येणार, राणी येणार आणि राजा येणार. राजा, राणी, गुलाम यांना चित्रयुक्त पत्ते म्हणतात. कारण त्यांची चित्र त्या ठिकाणी दिलेली असतात. तुम्ही पाहिलं असेल. प्रत्येक कॅटमध्ये राजाच्या चित्राचे 4, राणीच्या चित्राचे 4 आणि गुलामाच्या चित्रांचे 4 असे किती असतात? 12 चित्र असतात. किती चित्र असतात? 12 आणि उरलेले असतात ते एक्के. हे बघा हे एक्के. बरोबर की नाही? हं. ज्या मुलांना माहीत आहे पत्ते खेळणं किंवा आपण एक मनोरंजन म्हणून पत्ते खेळत असतो, ते तुम्हाला गोष्टी माहीत असेल. सी here, in a pack of playing cards, there are 4 sets of heart, diamond, club, spade. In each set, there are 13 cards, म्हणजे किंग, क्वीन, जॅक, 10 to 2 and एस. त्याच्यामध्ये काय असतं? एस. एस म्हणजे एक्का. गेटिंग? समजतं एवढं इथपर्यंत सगळ्यांना? चला पुढे जाऊया. त्यानंतर आय होप यू आर गेटिंग गाईज. हो, व्हेरी गुड. चलो पुढे बघूया. आता समसंभाव्य निष्पत्ती इक्वली लाइक्ड आउटकम्स. इक्वल लाइक्ड आउटकम्स मध्ये काय होतं बघा, की जर एक फासा फेकला तुम्ही, एक फासा फेकला तर फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी एक संख्या मिळण्याची शक्यता ही समान असते. पण समान असते म्हणजे त्याला म्हणतात समसंभाव्य निष्पत्ती. तथापि जर फासा असेल, फासा असा केला की विशिष्ट अंकच वरच्या पृष्ठभागावर वारंवार मिळतो, तर तो फासा कसा असतो? बायस्ड असतो. कसा असतो तो? बायस्ड असतो. बरोबर की नाही? असं ते म्हणतात आपण काय म्हणतात फेअर आणि अनबायस्ड. फेअर आणि अनबायस्ड. राइट? आपण फक्त जे काही खरं आहे तेच आपण या ठिकाणी घेणार आहोत. 1 मिनिट. चला आपल्या जाऊया सराव संच 5.1 कडे. फार छान आणि सोपासा सराव संच आपला आहे बघा. येस. सो क्वेश्चन नंबर 1 काय बघा, सराव संच 5.1. क्वेश्चन नंबर 1 काय बघा, खालील बाबतीमध्ये किती शक्यता आहेत हे तुम्हाला पाहिजे. किती शक्यता आहेत? बरोबर? पहिला प्रश्न आहे तुम्हाला, वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. कुठे जाणार आहे? एका ठिकाणी ती मे महिन्याच्या सुट्टीत जाणार आहे. तर खाली प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहे? आधी तिला कुठल्या कुठल्या ठिकाणची माहिती आहे बघा. तिला अजिंठा माहित आहे, महाबळेश्वर माहित आहे, लोणार सरोवर माहित आहे, ताडोबा अभयारण्य माहित आहे, आंबोली माहित आहे, रायगड माहित आहे, माथेरान माहित आहे, आनंदवन माहित आहे. परंतु ती एकाच ठिकाणी जाणार आहे. किती ठिकाणी जाणार आहे? एकाच ठिकाणी जाणार आहे. तर तुम्हाला विचारलं शक्यता किती? किती शक्यता आहेत? पॉसिबिलिटी काय? कुठे कुठे जाऊ शकते ती?
मोजा बरं कुठे कुठे जाऊ शकते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बरोबर की नाही? या ठिकाणी ती जाऊ शकते. तर शक्यता अशी आहे, की ती कुठे-कुठे जाऊ शकते? 8 ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. किती ठिकाणी जाऊ शकते ती? 8 ठिकाणी. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. ठीक आहे. आय एम रिपीटिंग इट अगेन. सी क्वेशन नंबर 1 हिअर. Practice set 5.1. How many possibilities are there in each of the following? Question number 1 is Vanita knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. She is going to only one place. ती एकाच ठिकाणी जाणार आहे, but she knows how many places. See how many places she knows. Ajinta, Mahabaleshwar, Lonar Sarovar, Tadoba Wildlife Sanctuary, Amboli, Raigad, Matheran, and Anandvan. So what is the possibility? What is the possibility here? Possibility is what? 8. किती शक्यता आहे? 8. पॉसिबिलिटी किती झाली आपली? 8 झाली आहे. पॉसिबिलिटी किती आहे? 8 म्हणजे 8. क्वेश्चन नंबर 2. एका आठवड्यातील बघा प्रश्न दुसरा. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आता मला सांगा एका आठवड्यामध्ये किती वार असतात? सांगा बरं किती वार असतात? किती वार असतात? येस. शाबाश. 7. किती? 7 असतात. मग शक्यता किती झाली? 7. राइट? Okay. So how many days in a week? There are 7 days in a week. So any day of the week is to be selected randomly. So possibility is 7. शक्यता किती आहे? 7 दिवसांची. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट थर्ड पुढचा क्वेश्चन काय तुमचा बघा. पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आता पत्त्याच्या कॅटमध्ये किती पत्ते असतात सांगा मला? किती असतात? 52. व्हेरी गुड. किती असतात पत्ते? 52. शाबाश. सो पॉसिबिलिटी किती झाली? 52. किती झाली पॉसिबिलिटी? 52. राइट? सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड. सो व्हॉट इज द पॉसिबिलिटी? 52 इज द पॉसिबिलिटी. ही काय झाली तुमची शक्यता झाली. डन. पुढचा प्रश्न असा आहे, की प्रत्येक कार्डवर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. 10 पासून 20 का लक्ष द्या. यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. सांगा बरं 10 पासून 20 पर्यंत किती संख्या आहेत? मोजा. 17? 17 कसं आलं मध्येच रे? 10 पासून 20 पर्यंत मोजा. 10. 11 ते 20 ऑलरेडी 10 झाले आणि 10 पण त्याच्यामध्ये ऍड होणार. म्हणजे तुमच्या एकूण शक्यता किती आली? 11. एकूण शक्यता किती आली तुमची? 11 म्हणजे 11. समजतंय का? गेटिंग? 11 कसं आलं कळालं तुम्हाला? 10 पासून घेतलं ना, मग 10 पण पकडलेलं आपण. 11 पासून 10. सो वन नंबर फ्रॉम 10 to 20 is written on each card. Select one card randomly. So the possibility is what? How much is the possibility? 11. How much is the possibility? 11. Getting guys? समजलं सगळ्यांना? पॉसिबिलिटी किती आहे? 11. ठीक आहे? काय झालं? बरोबर आहे. चलो नेक्स्ट. आहे का प्रश्न पुढे? बघूया. माझ्या मते नसतील. नाही.